नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। MBBS BDS तर संपलेलीच आहे। फक्त MBBS BDS जे काही थोड्याशा जागा शिल्लक होत्या त्या ऑल इंडिया कोट्याने भरलेल्या आहेत। महाराष्ट्रामधल्या तर बहुतेक काही जागा शिल्लक नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी काही तो वॅकन्सी राऊंड लावलेला नाहीये, स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड। कर्नाटक राज्यामध्ये थोड्या जागा शिल्लक होत्या, तर कर्नाटक राज्याने MBBS BDS साठी स्टे वॅकन्सी राऊंड एक्स्ट्रा स्पेशल ते डिक्लेअर केलेला होता। महाराष्ट्र सरकारने तसं काही डिक्लेअर केलेलं नाही। याचा अर्थ महाराष्ट्र राज्यातील MBBS BDSच्या जागा ह्या जवळजवळ सगळ्या भरलेल्या आहेत। आता आपण विचार करतो की BAMS आणि BHMS साठी आपल्याला सर्वांच माहिती आहे की BAMS आणि BHMS साठी पर्सेंटाइल कमी झालेला आहे। साधारणपणे तुम्हाला माहिती आहे की 15% कमी झालेले, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले। तर आता हे पर्सेंटाइल कमी झाल्यामुळे ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बदल झालेला आहे। कारण आता आपल्याला माहिती आहे कॅप राऊंड 1, 2, 3 झालेले आहेत आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 झालेला आहे। तर जे पर्सेंटाइल कमी झालेलं आहे त्याच्यामुळं चॉईस फिलिंग मध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आजचा आपला विषय आहे स्टे वॅकन्सी राऊंड 3 BAMS BHMS चॉईस फिलिंग कोणी करावी। कारण बरेच विद्यार्थी व पालक गोंधळलेल्या स्थितीत आहेत की कोणी निश्चित करायची, कशी करायची हे मी अगोदर सांगितलेलेच आहे, परत पण सांगणार आहे। पण कोणी करायची हा मुद्दा आहे। आता आपल्याला माहितीच आहे की न्यू रजिस्ट्रेशन आज संध्याकाळपर्यंत होतं। बऱ्याच जणांनी न्यू रजिस्ट्रेशन केलेलं असेल की ज्यांनी नवीन क्रायटेरिया प्रमाणे जे एलिजिबल झालेले आहेत त्यांनी केलेले असेल, किंवा ज्यांनी काही कारणास्तव पाठीमागे राहिलेले असतील त्यांनी पण न्यू रजिस्ट्रेशन केलेले असेल। आता उद्या काय येणार आहे? उद्या सीट मॅट्रिक्स येणार आहे। उद्या सीट मॅट्रिक्स आणि मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्याच्यानंतर परवापासून आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे। चॉईस फिलिंग 23 ते 25 दरम्यान आहे। तर विद्यार्थ्यांनो आपण काय केलेलं आहे, कॅप राऊंड 1, 2, 3 ह्याच्यामध्ये सेपरेट चॉईस फिलिंग केलेली आहे, सगळ्यांनी केलेली आहे। परत कॅप राऊंड 3 नंतर काही ज्यांना कॉलेज मिळाले ते ब्लॉक झालेले आहेत। फक्त ज्यांना कॉलेज मिळाले नाही त्यांनीच SPR म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये त्यांनी सगळ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे। परत स्टे वॅकन्सी राऊंड 2 मध्ये कोणालाच चॉईस फिलिंग करण्याची मुभा नव्हती, अलग लक्षात। तसंच स्टे वॅकन्सी राऊंड पहिल्यांदाच फक्त चॉईस फिलिंग करण्याची मुभा असती, परत चॉईस फिलिंग करण्याची मुभा नसती। परंतु पर्सेंटाइल कमी झाल्यामुळे जो काही सिनारिओ चेंज झालेला आहे त्याच्यामुळे स्टे वॅकन्सी राऊंड 3 ह्याच्यामध्ये आपल्याला परत चॉईस फिलिंग करायची। तर इथं प्रश्न असा बऱ्याच जणांचा निर्माण झालेला आहे, बऱ्याच पालकांनी विचारणा केली, विद्यार्थ्यांनी विचारणा केली की आम्ही चॉईस फिलिंग करायची का? तर विद्यार्थ्यांनो ज्यांना आतापर्यंत कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही, BAMS किंवा BHMS कॅप राऊंड 1, 2, 3 किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 ह्याच्यामध्ये कोणालाही कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही, तर त्यांनी सर्वांनी चॉईस फिलिंग करायची आहे। ह्याच्यामध्ये कोणाकोण काय म्हणतंय आम्हाला मिळालं होतं, कॅप राऊंड 3 मध्ये मिळालं होतं किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 मध्ये मिळालेलं होतं, तर आम्हाला परत चॉईस फिलिंग करता येईल का? तर त्यांना चॉईस फिलिंग करता येणार नाही। ते म्हणजे CTSLच्या नियमाप्रमाणे ते डिफॉल्ट झालेले आहेत आणि त्यांचे नाव पण ह्या मेरिट लिस्ट मध्ये नसतील की जे उद्या येणार आहे, किंवा नाव येतील पण नॉट एलिजिबल म्हणून त्यांच्या नावापुढे दाखवण्यात येईल। तर ज्यांना कॅप राऊंड 3 स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 ह्याच्यामध्ये कॉलेज मिळालेलं आहे पण ज्यांना घेतलेलं नाही ते डिफॉल्ट झालेले आहेत। पण आतापर्यंत ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्या सर्वांनी चॉईस फिलिंग करायची आहे। तसंच स्टे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये जे काही तुम्ही चॉईस फिलिंग केलेली आहे ती आता 0 झालेली आहे, ती 0 झालेली आहे। कारण तेव्हा काय नियम होता, आम्ही पण व्हिडिओ तर्फे सांगितलं होतं, सगळ्यांनी सांगितलं होतं की आता ही वेळ ही तुमची शेवटची चॉईस फिलिंग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करायला परवानगी नाही असं आम्ही सांगितलं होतं। परंतु CTSLनी चेंज झालेल्या क्वालिफाईंग क्रायटेरियामुळे त्यांनी ते चेंज केलेलं आहे। मी तो नियम वाचून दाखवतो म्हणजे आपल्या सर्वांना तो समजेल। हे बघा, लक्षात घ्या तुम्ही, कॅन्डिडेट हु हॅव रजिस्टर्ड अर्लियर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अँड वेअर इलिजिबल ॲज पर प्रिव्हियस इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजेच जे काही पूर्वी रजिस्टर केलेले आहेत आणि पूर्वीच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे 162 वरती ज्यांना मार्क पडले होते आणि 127 वरती ज्यांना मार्क पडले होते ते जे काही इलिजिबल होते क्रायटेरिया बट वेअर नेव्हर अलॉटेड ए सीट अँड वेअर इलिजिबल फॉर द ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 3 विल हॅव टू फिल द प्रेफरन्सेस अगेन। म्हणजे पहिल्यांदा ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे आणि ज्यांनी प्रिव्हियस क्रायटेरिया प्रमाणे जे इलिजिबल होते आणि ज्यांना आतापर्यंत कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही आणि ते स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला इलिजिबल आहेत त्या सर्वांनी चॉईस फिलिंग करायची आहे। द प्रेफरन्सेस फिल्ड
ड्युरिंग द प्रिव्हियस राऊंड विल बी नल अँड व्हॉइड. म्हणजे त्यांनी पूर्वी केलेले प्रेफरन्सेस हे 0 झालेले आहेत, म्हणजे रद्दबातल ठरवलं. म्हणजे सीईटी सेल तर्फे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सर्वांनी चॉईस फिलिंग करायची की ज्यांना पाठीमागचे कॉलेज मिळालेले नाहीये. तर मला वाटतं एवढं सगळं लक्षात आलं असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नचिन्ह होतं म्हणजे वैचारिक गोंधळ निर्माण झालेला होता. तो वैचारिक गोंधळ ह्या व्हिडिओनी कमी झालेलाच असेल असं मला वाटतं. हा व्हिडिओ लक्षात आला नसेल तर परत बघा. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत विविध विषयावर तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहे. एवढे बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.